कथेचे नाव ती दोन मुलं. लेखक रत्नाकर मतकरी. ती दोन मुले गेटशी येऊन उभी राहिली तेव्हा चंद्र ढगाळ गेला. पोरे बिचारी थकून गेली होती. त्यांच्या पोटात भूक करवतीसारखी फिरत होती. त्यांचे वय तसे अगदी लहानच होते. 8-9 वर्षाची मुलगी आणि 6-7 वर्षाचा मुलगा, दोघेही अशक्तच, हातापायांच्या काड्या, पण त्या मानाने चेहरे टकटकीत, गाल लालवट, मग ते शरीरातले रक्त की मुरुम कोण जाणे. डोळ्यांमध्ये तर असे लखलखीत तेज की त्यांच्या त्या काटक्यांसारख्या हातापायांशी ते एकदम विसंगत वाटावेत. जणू काटक्या विस्तवात धरून त्यांचे टोकेच पेटवले आहेत. केस दोघांचेही भुरकट पिंगट होते, पण त्यात धूळ आणि कचरा इतका गेला होता की त्यांचा मूळचा रंग ओळखणे कठीण जावे. शरीरे दोघांचीही फिकुटलेली पिवळट होती, पण ओठ मात्र अगदी रक्तासारखे लाल चुटूक होते. पोरे बहुधा भिकाऱ्यांचे असावीत. ते लाल चुटूक ओठ आणि तेजस्वी डोळे त्यांना कुणापासून आले होते कुणास ठाऊक, पण अंगावरच्या दरिद्री कापडांमुळे त्यांची परिस्थिती स्पष्ट होत होती. कपडे इतके मळके होते की त्यांच्या हिरवट राकटपणामध्ये त्यांचा मूळ रंग समजेनासा झाला होता. फाटून फाटून त्यांची अशी काही लक्तरे झाली होती की एकदा अंगात चढवल्यानंतर त्यांनी ते कधीच परत उतरवले नसावेत असे वाटत होते. पोरे कुठून आली होती कुणास ठाऊक, पण थकव्यापायी त्यांच्या नुसत्या झोकांड्या जात होत्या. त्यात त्यांच्या पोटात जशी काही आगच पेटली होती आणि त्या आगीची धग शरीरभर पसरली होती. 10 आणि 7 वर्षाच्या त्या कोवळ्या कोंडींना ती सोसवत नव्हती. सारे चिमुकले शरीर व्यापून ती आता त्यांच्या डोक्यात चढली होती. आजूबाजूचे भान त्यांना फारसे उरले नव्हते. आपण काय करीत आहोत हेही कळत नव्हते. दोघे उगाच एकमेकांना धीर दिल्यासारखे करीत होते, पण खरे तर दोघांचाही धीर खचला होता. भुकेनेच त्यांचा ताबा घेतला होता. भुकेनेच त्यांना धरून ठेवले होते. भूकच त्यांना इतका वेळ चालवित होती आणि अति झाले असते तर भूकच त्यांना ढकलून पाडणार होती. भूकच त्यांना लोळवणार होती. तशात मगा जोराचा पाऊस आला, अगदी चुकून काढणारा. हो म्हणायच्या आत डोक्यापासून पायापर्यंत सरळ भिजून टाकणारा. पोरे आडोशाला जाणार म्हणेपर्यंत चिंब भिजली. त्यांच्या धुळकट झिंज्यामध्ये चिखल झाला आणि डोक्यांमधून नाकावरून पाणी खाली टपटपू लागले. चिंध्यांमधून पाणी थेट अंगाला भिडले. तशीच ती दोघे जाऊन एका बंद दुकानाच्या पायऱ्यांवर उभी राहिली. समोरून येणारा पाऊस सपकारे मारतच राहिला. दोघे कुडकुडू लागली. अंग थरथरू लागले. वाऱ्याचा झोत येऊन गेला की थंडी हाडकांपर्यंत जायची, पण या थंडीने देखील भुकेची आग विझत नव्हती. शरीर जे तापल्यासारखे वाटत होते ते थंडावतच नव्हते. पाऊस थांबल्यासारखा वाटला की ती आडोशातून बाहेर येत पुन्हा सर येतेशी दिसली की बंद दुकानाचा आसरा शोधित. वेळ मध्यरात्रीची होती. रस्ते सगळे निर्मनुष्य झाले होते. सगळीकडची दारे बंद होती. एरवी मध्येच भुंकणारी विवळणारी कुत्री देखील पावसाच्या माऱ्याने घाबरून चिडीचूप बसली होती. पाऊस थोडा थांबला तसे अधूनमधून थेंब थेंब पडत होते, पण आधीच भिजून चिंब झालेल्या त्या मुलांना त्या टपटपत्या थेंबांचे काय मोठेसे वाटणार. मुलीने अंगावरच्या चिंध्या एकदा पिळून टाकल्या. कपाळावरच्या ओल्या बटा मागे सारल्यासारखे गेले आणि भावाचा हात धरून ती चालत राहिली. दोघांची अवस्था इतकी केविलवाणी झाली होती, पण कुणीच कुणाकडे तक्रार करीत नव्हते. दोघांमध्ये एक समजुतीचा धागा होता. जणू मनातल्या मनातच ती एकमेकांना म्हणत होती, चालवत नाही, भयंकर भूक लागली, तहान लागली, आणि मनातूनच उत्तर देत होती, आता थोडंच राहिलं, मिळेल हं काहीतरी खायला प्यायला. त्यांना हे बोलून दाखवावे लागत नव्हते. लागले असते तरी बोलण्याचे त्राण त्यांच्यात उरले नव्हते. आता या भागात वस्ती विरळ होती. घरे अंतरांतरावर होती. बंगली वजा घरांचे आकार वेगवेगळे होते. खोक्यांसारख्या माणसांनी गजबजलेल्या आडव्या तिडव्या पसरलेल्या चाळीपेक्षा हे जग निराळे होते. कुठे एखाद्या बंगल्यात एकाच दुसरे माणूस होते, तर कुठे संबंध बंगला नुसता कुलूप लावून बंदच करून ठेवलेला होता. एखाद्या बंगल्याचे छप्पर उतरते होते, त्यामुळे शिफ्तर झालेली हॅट घातलेल्या मुंडक्यासारखा तो दिसत होता. एखाद्याचा कपाळावरचा एकच डोळा लुकलुकत होता. एखादा चौकोनी बंगला बिनशिराच्या कमंदासारखा पाय छाटून उभा होता.
एक दोन बैठी घरे काळोखाची घोंगडी पांघरून बसली होती. कंपाऊंड मधली झाडे वाऱ्या पावसात सळसळून कुजबुजू करीत होती. आता त्या संबंध रस्त्यावर त्या दोन मुलांशिवाय आणखी कोणीच नव्हते. म्युन्सिपाल्टीच्या एका फुटक्या मंद दिव्याचा पिवळट प्रकाश पडला होता, त्यामुळे काळोख अधिकच जाणवत होता. मध्यरात्री झाली होती आणि त्या निर्जन रस्त्यावरून वावरताना भीतीने छातीत धडधडणे स्वाभाविकच होते. पण मुलांना पोटातल्या भुकेपायी आणि घशातल्या तहानेपायी भीती देखील वाटत नसावी असे म्हटले तरी ती अधूनमधून शहारत आणि एकमेकांना अगदी चिटकून चालू लागत. लटपटणारे पाय मध्ये साचलेल्या पाण्यात पडत, नाहीतर चिखलात रपकन आवाज, तरी देखील रस्ता संपत नव्हता. सगळे आकाश ढगांनी भरून गेले होते, त्यामुळे काळोखात भर पडत होती. पण मध्येच ढगातून चंद्र बाहेर आला. ओला रस्ता चंद्रप्रकाशात चमकू लागला. कुठल्या घराशी जावे याचा निर्णय पोरांना घेता येईना. कुठून हाकलले जाणार नाही, कोण जवळ करील, कोण भूक भागवील, ती दोघे आशंकेने उभे राहिली. मग एकमेकाशी न बोलताच त्यांचा निश्चय ठरला. रस्त्याच्या टोकाशी असलेल्या एका घराकडे त्यांनी मोर्चा वळवला. घर एरवी बैठे होते, पण त्याला ठेंगणी माडी होती. सर्वत्र काळोख भरला होता. फक्त माडीवर एक दिवा जळत होता, त्यामुळे असेल कदाचित. पण घर कुणासाठी तरी दबा धरून जागत बसल्यासारखे वाटत होते. मुले बाहेरच्या गेटपाशी येऊन उभी राहिली, तेव्हा चंद्र ढगाळ गेला. सर्वत्र काळोख पसरला आणि तो माडीवर जळणारा एकच दिवा अधिकच एकलकोंडा वाटू लागला. मुले डोळे ताण ताणून पाहू लागली, पण माडीच्या खिडकीत त्यांना अधिक काहीच दिसेना. ती क्षणभर त्या लोखंडी गेटलाच गच्च धरून ओठंगून उभी राहिली. गेट बंद होते, पण त्यांच्या वजनाने ते दार मागे गेले. कर कर असा आवाज आला. त्या शांततेत तो आवाज इतका अकस्मात आला, इतका मोठा वाटला की पोरे दचकून जागच्या जागी उभी राहिली. कोणी तो ऐकला तर नसेल अशा विचारात, पण कोणीतरी तो ऐकलाच होता. माडीच्या खिडकीत एका पुरुषाची आकृती येऊन उभी राहिली. कोण आहे त्याने विचारले. मुले गुपचूप उभीच राहिली. त्यांच्या तोंडून शब्द फुटला नाही. त्याने पुन्हा विचारलं, कोण आहे? मुलाने उत्तर दिले नाही, पण मुलीच्या तोंडून एक कणल्यासारखा स्वर बाहेर पडला. आता चंद्र ढगाबाहेर आला. त्या प्रकाशात त्याला दिसले दोन मुले, अगदी लहान, काटकोळी, असहाय्यपणे दाराशी उभी, जणू आत घेण्यासाठी विनवीत असलेली. तो आत वळला. टेबलावरच्या विस्कीच्या ग्लासमधला एक घोट त्याने घेतला. पलीकडच्या कोनाड्यात ठेवलेला टॉर्च त्याने उचलला. झपाझप उतरून तो खाली आला. टॉर्चचा प्रकाश फेकीत गेटपाशी गेला. त्याचे धिप्पाड शरीर, काळा कुळकुळीत रंग आणि वाळलेल्या मिशा पाहून मुले थोडी दबल्यासारखी झाली. घाबरू नका, तो हसून म्हणाला. आत येऊ? मुलाने विचारले. या, तो म्हणाला. खळीतशी त्याने गेटची साखळी सोडली. कर आवाज करीत दारे उघडली. आम्हाला भयंकर भूक, मुलगा बोलू लागला, पण मुलीने त्याचा हात दाबला. चला वर चला, मी तुम्हाला खायला देतो. तो पुढे निघाला. मुले त्याच्या मागून दबकत दबकत चालली. मुख्य दरवाजातून ती आत गेली. दिवाणखाना काळोखातच होता, पण हंड्या झुमरे लावून केलेली त्यांची सजावट काळोखातही जाणवत होती. मुलगा त्याच्या मागून चालत राहिला, पण मुलगी दारातच थबकली. पायाला चिखल, ती अस्पष्ट फुटली. असू दे, सकाळी गडी साफ करील, तू ये तशीच, तो माणूस म्हणाला. पण ती थांबली नाही. त्याच्या हातात टॉर्च होता, तेव्हा त्याच्या मागोमाग जाणे भागच होते. माडीवर पोहोचताच त्याने एका हिरवट रंगाच्या लाकडी दाराकडे बोट दाखवले. बाथरूम आहे, तो म्हणाला. हातपाय स्वच्छ धुवून या. ती दोघे गेली. नळ सोडून हातपाय खसा धुवू लागली. घरात तो आणि गडी दोघेच होते. लहान मुले त्या घरात नव्हतीच. तेव्हा त्याने स्वतःचे 2 शर्ट काढले. 2 आतल्या पांढऱ्या चड्ड्या काढून ठेवल्या. मुले बाथरूममधून बाहेर येण्याची वाट पाहत तो टेबलापाशी जाऊन बसला. टेबलाच्या बरोबर डोक्यावर दिवा जळत होता. खोलीत एक पलंग होता. टेबलाशी एक मोठी आरामखुर्ची होती. 2 लाकडी खुर्च्या होत्या. सामानाची गर्दी होती. एका दिव्याचा प्रकाश तसा अपुराच होता. सारी खोली सावल्यांनी भरून गेली होती. दिवा हले तशा सावल्या स्वतःहून हल्ल्यासारख्या मागे पुढे होत. मुले बाथरूममधून बाहेर आली. त्याने एक मोठा टॉवेल कपाटातून काढून दिला आणि म्हटले, अंग पुसा आणि कपडे बदला. मुलांनी निसंकोचपणे तिथल्या तिथेच अंगातल्या चिंध्या काढून टाकल्या.
जसे काही कधी एकदा त्या ओल्या चिंध्या फेडून टाकतोय याची त्यांना घाई झाली होती. त्याने विस्कीचा ग्लास उचलला. शांतपणे तो विस्कीचे घोट घेत राहिला. त्याने बोटाने दाखवलेले कपडे मुलांनी अधीरपणे उचलले. त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावरून त्यांनी हरकून हात फिरवला. ते आपल्या अंगाला येतील की नाही याचा विचारही त्यांना शिवला नाही. त्यांनी घाईघाईने ते अंगात चढवले. तो आरामखुर्चीत बसून विस्कीचे घोट घेता घेता डोळे किलकिले करून त्यांच्याकडे पाहत राहिला. कोण पोरे ही? कुठली? किती भिजली होती? कशी चालली असेल या वाऱ्या पावसातून? कुठून आली ही? अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते, पण त्याला काहीही विचारायचे वाटत नव्हते. व्हिस्कीची छान सुस्ती त्याच्या अंगात चढली होती. ती मोडावीशी वाटत नव्हती. कपडे बदलून ती मुले त्याच्या समोरच्या लाकडी खुर्च्यावर येऊन बसली. आता ती बरीच चांगली दिसू लागली होती. अंगाला न बसणाऱ्या ढगळ कपड्यातही मोहक वाटत होती. खूप स्वच्छ वाटत होती. व्हिस्की पिता पिताच तो खाणे खात असावा, कारण टेबलावर भांडी आणि खाद्यपदार्थ इतरत्र पडले होते. त्याने 2 बशा काढल्या. प्लास्टिकच्या डब्यातून पाव काढले. ते बशीत घालून मुलांच्या समोर ठेवले. एका पातेल्यातले मटण बशांमध्ये वाढले. त्याने सांगायची वाट न पाहताच मुले जेवणावर तुटून पडली. पलीकडल्या मडक्यातल्या पाण्याचे 2 ग्लास भरून त्याने त्या मुलांसमोर ठेवले आणि स्वतः विस्की पीत बसून राहिला. मुले अवाक्षरही न बोलता खात होती. मन लावून खात होती. अन्नाकडे एकटक बघत खात होती. त्यांच्या खाण्याचा मचमच आवाज येत होता. बोटांना लागलेले देखील चाटून साफ करीत ती खात होती. त्यांच्याकडे पाहता पाहता त्याने हलकेच विचारले, कुठून आलात? क्षणभर मुले काहीच बोलली नाहीत. मग मिटक्या मारीत मुलगी म्हणाली, आम्हाला घर नाही. म्हणजे? आम्ही फुटपाथवर राहतो. काही वेळ असाच गेला. कपाटावर ठेवलेल्या घड्याळाची टिकटिक ऐकू येत राहिली. त्या जेवणाऱ्या मुलांच्या खाण्याचा मचमच आवाज देखील स्पष्ट येत होता. तुम्हाला आई वडील नाहीत का? त्याने विचारले. नाहीत, आम्हाला कोणीच नाही, ती दोघे उत्तरली. तोंडात घास असल्यामुळे त्यांचे उत्तर स्पष्ट ऐकू आले नाही. लहान मुले विस्कीच्या गुंगीत त्यांच्या मनात विचार तरंगत होते. यांना कोणी नाही, माणूस नाही की घर नाही. निराधार, निष्पाप, भिजलेली, भुकेलेली कशी जगत असतील. देखणी आहेत, पण उपासानं काय कळा आलीये आणि उपास पडत असणार. कोण खायला देणार यांना? यांना कुणी नाही. पोटापुरतं तरी कशी मिळवीत असतील? नसतीलच मिळवीत. किती दिवसांची उपाशी आहेत कोण जाणे. त्याने आणखी पाव वाढले. 2 डाव मटण वाढले. बाटलीतून व्हिस्की ओतून घेऊन स्वतःचा ग्लास भरला. मुले त्याच्याकडे बघत बघत खात होती. कोण आहे हा? चांगला दिसतो, दयाळू दिसतो. आपल्याला स्वच्छ कपडे दिले, खायला दिले, प्यायला दिले. फारशा चौकशा न करता इथे माडीवर घेऊन आला. चिखलाचे पाय तसेच असतात. अंगातून पाणी टपकत होते. इतर ठिकाणी हिडीस करतात. बाकोट धरून घालून देतात, मारतात. यानं तसं केलं नाही. जसे काही याचे पाहुणेच असल्यासारखं यानं वागवलं. इतरांपेक्षा वेगळा दिसतो. याला मुलांचा लळा दिसतो. पण याच्या घरात मुळं कुठे दिसत नाही. घरात मुलांचं चित्र देखील नाही की म्हणूनच यानं आपल्याला आणलं. काही का असेना, हा माणूस चांगला आहे. त्या दोघांचे खाऊन झाले. इकडे झोपा आता, सकाळी जा, तो सुन्नपणे म्हणाला. त्याने एक जाजम अंथरले. त्यावर एक चादर पसरली. झोपा, तो म्हणाला. मुले मुकाट्याने चादरीवर पसरली. एकमेकांना बिलगून झोपली. तो काही वेळ तसं बसून राहिला. पावसाची रिपरिप आता कमी झाली होती. चंद्र आभाळातून निवांत फिरत होता. खिडकीतून दिसणारा रस्ता प्रकाशात उजळला होता. अखेरीस तो आराम खुर्चीतून उठला. त्याने एकदा मुलांकडे पाहिले. तो सावकाश चालत माडी उतरून खाली आला. हॉलच्या एका कोपऱ्यात अर्धी चड्डी नेसलेला उघडबंब देहाचा गडी पसरला होता. तो गडाच्या जवळ गेला. त्याला गदागदा हालीत म्हणाला, उठ लवकर, हत्यार काढ. मुलं आले आहेत, 2 आहेत. गडी तयारीला लागताच तो पुन्हा वर येऊन बसला. मुलांची झोप स्वस्थ नव्हती. ती चुळबुळत होती. गड्याने नाही म्हटले तरी चौकशा केल्याच होत्या. मालकाने उठ म्हणताच तो उठून बसला होता. त्याला तशी सवयच होती. रात्रीच्या कुठल्याही प्रहरी मालक जागा करायचा आणि म्हणायचा, उठ, मुलं आली आहेत. मालक तरी काय करणार? हा धंदाच असा विचित्र पडला. एवढी लहान मुलं काय वाटेवर पडलेली असतात? मिळतील तशी मिळावीच लागतात. गावोगावून पळवलेली मुलं रात्री बेरात्री गाड्या स्टेशनात येतात. त्यातून हा रस्ता आडबाजूचा, बंगली कोपऱ्यातली. इथं मुले आणून सोडायची म्हणजे तासाचे तास जातात. त्यातून असला उद्योग रात्री बेरात्रीच केलेला बरा. तरी सुद्धा तो नेहमी सावध असायचा. हो, प्रत्यक्ष काम होणार आपल्या हातून आणि मालक राहील नामानिराळा. आपल्या गळ्याला कधी फास लागेल याचा नेम नाही, म्हणून या चौकशा कराव्याच लागतात. कुठून मुलं आणली?
नेहमीच्याच माणसांना आणली की दुसरीकडून आणली? त्या मुलांना आईबाप कोणी आहे? कोणी त्यांना ओळखतं का? कोणी त्यांच्यासाठी पोलिसात जाईल का? तपास सुरू होईल का? असे झाले तर भरली आपली. पण बहुतेक मुलांमागे हे झेंगट नसायचेच. झोपडपट्टीतली मुलं ती हरवली की आई वडिलांनाच सुटल्यासारखे वाटायचे. खेड्यापाड्यातली गरीब काम करण्याची मुले ती कुठली शहरात येऊन पोलीस तपास करणार? मालकही तसा हुशार होता, फारसा धोका पत्करत नसे. गोरगरिबांची पोरे मिळवी, त्यांना कुणी ओळखणे कठीण, त्यांचे हातपाय तोडण्यावर भागत असे. ज्यांचे चेहरे ठसठशीत असत त्यांची मात्र मागे पुढे ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर हत्यार चालवावे लागे. कुणाचा डोळा काढला जाई, कुणाचा ओठ फाडला जाई. चेहरा विद्रूप करण्याचाही फायदा असे. ज्या शेठला ही मुले भीक मागण्यासाठी विकली जात त्याला विद्रूप मुले आवडत. भीक मागणाऱ्या मुलांचा एक तांडाच्या तांडा त्याने बाळगला होता. त्याचे एक तंत्र होते. तो म्हणे, कधी कधी लोक भिवूनच भीक घालतात. विद्रूप चेहरे लोकांना भेवडवतात. टळो एखाद्याची कटकट म्हणून लोक पैसे घालतात. कसेही असो, आपल्याला काय करायचे आहे? मालक सांगेल त्या भागावर हत्या चालवायचे, गुंगीचे औषध द्यायचे किंवा तो भाग बधीर करायचा आणि फाटदिशी शस्त्र चालवायचे. एखाद्या सर्जनला लाजवेल अशा शिताफीने तो आडवी गावठी कडी शस्त्र चालवायचा. हळूहळू कापत राहिली की दोघांनाही त्रास. त्यासाठी शस्त्रही धारायचे हवे. कुठे गंज उपयोगाचा नाही. नंतर सेप्टिक बिप्टिकची लफडी नको. आजारपण परवडणारे नाही. हे सगळे हिशेब डोक्यात ठेवून हुशारीने काम करणारा तो गडी म्हणजे मालक जवळची एक अमोल चीज होती. असला माणूस परत मिळाला नसता. त्यासाठी मालक त्याची हवी ती चेन पुरवायचा, त्याला बरोबरीच्या नात्याने वागवायचा. गड्याला हत्यारांना धार करायला, हत्यारे तापवायला सोडून मालक माडीवर येऊन बसला. गड्याच्या चौकशांना उत्तर देणे त्याला कठीण गेले नाही. विशेष काही नव्हतेच सांगण्यासारखे. आजचा मामला वेगळाच होता. यात कोणाची कमिशन देखील नव्हते. उपकारच मानायचे तर पावसाचे मानायला हवेत. पावसाने या मुलांना आसऱ्यासाठी नेमके आपल्या घरात आणून सोडले. त्यातून त्यांच्या घराचा आईबापाचा ठाव ठिकाणा नाही. म्हणजे अक्षरशः आपल्या पायांनी चालत आलेली संधी. आता पोरे जरा नाकी डोळी नीटशी आहेत हे खरे, पण चेहऱ्यावर एक प्रकारचा दिनवाणेपणा आहे. कुणीही पाहिल्याबरोबर भीक घालील. शेठला ही मुलं नक्कीच आवडतील. असली देखणी म्हणून काय झाले? एकाचा एक डोळा काढावा, दुसऱ्याच्या नाकाचा शेंडा थोडा कापला तर बरे होईल. त्याचे ते लाल चुटूक ओठ, त्यांचे काहीतरी करता येईल. दोघांपैकी डोळा कुणाचा आणि ओठ कुणाचा? तो विचारात गुंगून गेला. विचार करायला सोपे जावे म्हणून त्याने आणखी विस्की ओतून घेतली. मालक जागरून उठला. त्याने हलक्या आवाजात गड्याला सूचना दिल्या. आपलाच विस्कीचा ग्लास त्याच्या पुढे केला. त्याने तेवढ्या पेयाचा एक घोट केला. मग तो मुलांकडे गेला आणि त्याने त्यांना उठवले. मुले नीटशी झोपली नव्हतीच. त्याने उठवताच कसलीही तक्रार न करता ती उठून बसली. गड्याची काळेक भिन्न अगडबंब आकृती पाहून ती क्षणभर बावरल्यासारखी झाली. तरी देखील त्याने खुणवताच ती उभी राहिली. त्याने चल म्हणताच दोघांनी एकमेकांकडे एकदा पाहिले आणि मग ती त्यांच्या मागून चालू लागली. माडीचा जिना उतरून तिघे खालच्या दिवाणखान्यात आली. काळोखातूनच पुढे गेली. बाजूच्या दारातून आत गेली. आत काळोख होता. काळोखातच गडी जिना उतरू लागला. त्याच्या मागोमाग कटड्याला धरून चाचपत चाचपत मुले उतरू लागली. म्हणजे हा जिना तळमजल्याच्याही खाली होता. म्हणजे तळघरात मुलांना काही समजेनासे झाले. ती एकमेकांना हात धरून एकमेकांना चिटकून धडपडत उतरत होती. शेवटी एकदाचा तो चाचपडता प्रवास संपला. मुलांच्या पायाला थंडगार फरशी लागली. गड्याने पुढे होऊन भिंतीतला स्विच दाबला. मंद पिवळसर बल्ब पेटला. खोली तशी रिकामीच होती. फक्त एका कोपऱ्यात एक टेबल होते. त्याला कड्या लावलेल्या होत्या. त्या कड्यांमधून कापडी पट्टे लावलेले होते. जवळच इंजेक्शनच्या सुया एका ट्रेमध्ये होत्या आणि त्याच्या शेजारी एका पत्र्याच्या ट्रेमध्ये छोटी छोटी लखलखली धारदार शस्त्रे होती. तो विचारात आणि नशेत गुंग होता. ही दोन मुले म्हणजे शुद्ध फायदा होता. आजवर असल्या धंद्यामधून एक हॉटेल आणि एक दारूचे दुकान त्याने उघडले होते. हॉटेलच्या फॅमिली रूम्स गरजू गिरायकांना देऊन आणि दारूच्या दुकानात आपल्या बाजूला प्यायची सोय करून चिक्कार फायदा त्याने उकळला होता. ही त्याची साईड लाईन होती. सुरुवातीला तो नुसती मुले पूर्वी आणि मधले कमिशन घेई, पण हातपाय तोडलेली भीक मागायला रेडी मुले दिली.
तर अधिक पैसा मिळतो हे त्याच्या नंतर लक्षात आले तेव्हा त्याने ती व्यवस्था केली. तो तंद्रीत असताना त्याला एक अस्पष्ट किंकाळू ऐकू आली. आज गुंगी नीट गेली नाही काय? त्याच्या मनात विचार आला. एनिवे 5-10 मिनिटात तो खाली जाऊन काम कुठवर आले हे पाहणारच होता. ग्लास संपून तो खाली गेला. आता खाली सगळे सामसूम होते. पोरे एव्हाना बेशुद्ध होऊन पडली असतील. गडी हत्यारे स्वच्छ करीत असेल. बिचारी पोरे, कुठून त्यांना आज इकडे येण्याची दुर्बुद्धी झाली आणि क्वचितच मनात येणारा दयेचा विचार आज त्याला सुचला. आपल्याला दारू जास्त झाली आहे याची त्याला खात्री पटली. जिन्याच्या तळाशी तो आला, मात्र जे दिसले ते पाहून तो जागच्या जागी गारठून गेला. मुलांचे बेशुद्ध देह कुठे दिसत नव्हते, मात्र गड्याचा मृतदेह जमिनीवर पसरला होता. त्याचा गळा कुणीतरी दाताने चावून फोडला होता आणि त्यातून रक्त भळाभळा वाहत होते. मुलांची चाहूल कुठेच नव्हती, पण ती जवळपासच कुठेतरी दबा धरून बसली असतील याची त्याला खात्री होती. एका विलक्षण भयाने त्याला घेरून टाकले. तो पळतच जिन्यात चढला आणि हॉलमधल्या फोनशी आला. कसाबसा त्याने पोलीस स्टेशनचा नंबर फिरवला. हॅलो हॅलो, माझा गडी मरून पडलाय, त्याचं नरडं कोणीतरी फोडलंय. हॅलो, पण तुम्ही कोण बोलताय? या प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही. त्याआधीच त्याला जे दिसले त्यामुळे भीतीने त्याच्या हातातला फोन गळून पडला होता. ती 2 मुले त्याच्या दोन्ही बाजूला उभी होती, पण आता त्यांच्यात विलक्षण बदल झाला होता. त्यांचे शरीर हिरवट, केसाळ, एखाद्या जनावरासारखे बनले होते. पंजांना लांब टोकदार नखे फुटली होती. 2च गोष्टी तेवढ्या न बदललेल्या होत्या. त्यांचे लखलखीत तेजस्वी डोळे आता ते भक्ष्य पाहून चमकणाऱ्या लांडग्याच्या डोळ्यांसारखे चमकत होते. त्यांचे लाल चुटूक ओठ त्यांच्या तोंडाला रक्त लागल्यामुळे ते अधिकच लाल दिसत होते. त्याने मागे होण्याचा, त्यांना चुकविण्याचा प्रयत्न केला, पण ती दोघे त्याच्या नरडीलाच भिडली. तो खाली कोसळला तेव्हा दोघांचेही तीक्ष्ण दात त्याच्या नरड्यात शिरले होते आणि त्यातून उष्ण रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या. पोलीस इन्स्पेक्टरांनी नाईलाजाने फोन खाली ठेवला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले नव्हते. तेव्हा फोन कुठून आला हे कळायला मार्ग नव्हता. ऐकलेल्या शब्दावरच मग त्यांचे डोके विचार करू लागले. माझा गडी मरून पडलाय, त्याचं नरडं कोणीतरी फोडलंय. त्यांना कधीच धागादोरा लागेना. कुणाशी बोलावे तर आज चौकीत कोणीच नव्हते. बाहेर एक हवालदार पेंगत पेंगत पहारा करीत होता. आजची हवा इतकी खराब होती की रात्रपाळीच्या इतर लोकांना त्यांनी घरी जायची परवानगी दिली होती. नरडं कुणीतरी फोडले. मध्यंतरी थांबलेला पाऊस पुन्हा कोसळू लागला होता. ढगाळ चंद्र दिसेनासा झाला होता. सारे अधिकच अंधारून गेले होते. इन्स्पेक्टर विचार करीत बसले, पण त्यांना काही सुचेना. थोडा वेळ त्यांनी कामे करण्यात घालवला. काम करताच एकाएकी त्यांना आठवण झाली. 4 दिवसांपूर्वीच एक सर्क्युलर आले होते. अलीकडे या भागात रहस्यमय खून होत आहेत. एखाद्या प्राण्याने हल्ला करून नरडी फोडावी तसे खुनाचे स्वरूप दिसते. हा प्राणी कसा असावा हे अजूनही निश्चित करता येत नव्हते. निरनिराळी रूपे धारण करून माणसांचे रक्त पिणारे पिशाच्चे ही कृत्य करतात असा इथल्या लोकात समज आहे, पण तो चुकीचा असावा. या संबंधात अधिक माहिती मिळाल्यास ती ताबडतोब वर कळवणे. पिशाच्य म्हणे, इन्स्पेक्टर स्वतःचेच उद्गारले. बाकी आजचा हा मर्डर फोनवरती रिपोर्ट करायला हवा. आणि एकदम त्याच्या अंगातून भीतीची शिरशिरी गेली. आपल्याला असे का व्हावे ते त्यांना कळेना. पोलीस स्टेशनवर रात्री एकटेच काय ते पहिल्यानेच थांबत होते. विचार करता करता दचकून त्यांनी वर पाहिले. दारात 2 लहान मुले उभी होती. त्यांच्या अंगावरच्या चिंध्या भिजून चिंब झाल्या होत्या. मुद्रेवर केविलवाणा असहाय्य भाव दिसत होता. फक्त डोळे विलक्षण तेजस्वी होते. ओठ रक्तासारखे लाल चुटूक होते. बिचारी पावसात भिजलेली निराधार मुले. इन्स्पेक्टर मनात कळवळले. आत येऊ का? ती विचारत होती.